आंदोलन होतंय आणि मयूर दशरथ कासळे आंदोलन करतायत. तुमचं मयूर कासळे का नाव? हो. काय नक्की दडपशाही होती काय? दडपशाही म्हणजे कागदपत्र आपण RTI अंतर्गत मागू किंवा साध्या अर्ज अंतर्गत मागू, कुठलाही पेपर दिला जात नाही. त्यानंतर तुला काय करायचं आहे त्या कागदपत्रांचं घेऊन, असं विचारणा होती. हेच चाललेलं आहे सगळं. तुम्ही म्हटले की इथं भ्रष्टाचार झाला, तुमच्याकडे काय पुरावे भ्रष्टाचाराचे? भ्रष्टाचार झाल्याचे पुरावे आहेत ना. तर पहिला मुद्दा तुमचा असा आहे की 16 सदस्य अपात्र करायचे आहेत म्हणून, आणि त्यांनी ग्रामपंचायतीची थकबाकी भरलेली नाही असा तुमचा आरोप आहे. नक्की काय वस्तुस्थिती? वस्तुस्थिती अशी आहे, 24-25 साली 17 सदस्यांपैकी 7 सदस्य असे आहेत की त्यांनी 24-25ला कर भरलेला नव्हता. त्याच्यानंतर 25-26ला देखील 16 सदस्य एकूण 17पैकी असे आहेत की त्यांनी करच भरलेलं नाही. त्यानंतर मी ऑक्टोबरमध्ये अर्ज केला पहिला ग्रामपंचायतला 6 ऑक्टोबरला, की ज्या सदस्यांचे कडथकीचे त्याची माहिती मिळावी. ती माहिती मला तात्काळ तर काही दिलीच नाही, नंतर ती माहिती मला मिळाली. तर त्या माहितीमध्ये 16 सदस्यांचा कडथकीत हे दिसून आलं. त्याच्यानंतर मी त्यांच्या कर मागणी पावत्या, बिल मागणी पावत्या त्या मागून घेतलं. जे अधिनियमात कलमामध्ये स्पष्ट दिलेलं आहे की बिल बजावून 90 दिवसाच्या आत जर पैसे भरले नाहीत तर ते सदस्य अपात्र झालेला असतो. तर ते अपात्रच आहेत. तरी ते पंचवीस सदस्य असून कर भरत नाही. हां, ते आजही अपात्रच आहेत, कालही अपात्रच होते. कायद्याने त्यांना कधीच अपात्र केलेलं आहे. त्याचे पुरावे आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी BDOंना नोटीस पण आलेली जिल्हाधिकाऱ्यांची की अहवाल चौकशी अहवाल पाठवून द्या. BDO आणि विस्तार अधिकारी चौकशी अहवाल वरती पाठवत नाहीत. जिल्हाधिकारी न्यायालयात ती गोष्ट आत्ता आहे. न्यायालयातून त्यांना आदेश पण आलेला आहे जिल्हाधिकारी न्यायालयातून. इथून अहवाल जाती नाहीत. BDO आणि विस्तार अधिकारी कोणाच्या दबावात काम करतात हे माहीत नाही, पण ते अहवाल विस्तार अधिकारी आणि BDO पुढं पाठवत नाही. आता तुम डुप्लिकेट कर पुस्तक घोटाळा तुम्ही जे मुद्दा मांडलेला आहे ते डुप्लिकेट कर पुस्तक नेमकं काय, त्याचा घोटाळा काय झाला आणि FIR दाखल झाला आहे का? त्याचा FIR दाखल झालेला नाही आहे. डुप्लिकेट कर पुस्तक घोटाळा असा आहे की सदानंद घोलप म्हणून ग्रामपंचायतीमध्ये एक शिपाई कर्मचारी होता. त्या शिपाई कर्मचाऱ्याला वसुली करायला लावली होती. तो वसुली करत असताना त्याने परस्पर डुप्लिकेट पुस्तक छापून वसुल्या केल्या. ते पैसे स्वतःच्या खिशात घातले. ते नंतर रक्कम कोणालाच कन्फर्म माहीत नाही. घरपट्टीची का? घरपट्टीची. कारण का ते किती काळ चालला होता हे माहीत नाही. हे फक्त माझ्या निदर्शनास आलं. मी ते समोर आणलं, ग्रामसभेसमोर आणलं. सदानी ते मान्य केलं. त्याच्यानंतर ग्रामसभेत विषय झाला की त्याच्याकडून ते पैसे भरून घ्यायचे. पण त्यावेळेस प्रशासक काळ होता. प्रशासक काळानंतर ही बॉडी आली. ह्या बॉडीनं त्याच्यावरती गुन्हा दाखल करणं काम होतं. इथं त्याचा फक्त बळी दिला जातो आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे, पुस्तकं ग्रामपंचायतचं जे दप्तर आहे ते सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या ताब्यात असतं. यांच्या सहीशिवाय ते पुस्तक त्याच्याकडे गेलं कसं सदाकडे? त्यांनी जो प्रताप केला त्याच्या पाठीमागे सूत्रधार कोणी वेगळा आहे का? 100% कोण आहे? ग्रामसेवक. कोण ग्रामसेवकाचं नाव? गणेशजी जबावावटी. तुमच्याकडे त्याचा काही पुरावा म्हणजे ग्रामसभेने मान्य केले प्रशासक काळात ते ग्रामसेवक होते. किती रुपयाचा हे पैशाची अफरातफर झाली या पावत्या? त्याचा अंदाज कोणालाच नाही आहे. ते आत्ता हे BDOंनी शोधायचं की त्यामध्ये किती अफरातफर केली त्यांनी सदानी. कॅशबुकला नोंदी गेल्यात का? कॅशबुकला कुठल्याही नोंदी नाही आहेत. जेव्हा ते ग्रामस्थ काही समोर आले तो आकडा 60-65 हजारावर गेला. म्हणजे लोकांनी पावत्या दिल्या, पण आता याच्यातले सर्वसामान्य लोक अशी आता एक अशी पावती एका माणसाकडे सापडते. त्यांनी पहिला कर भरलेला आहे तरी दुसऱ्यांदा येऊन तो डबल कर भरून गेला आहे. मग अशी पण लोक आहेत गावात की ते कर भरतात डबल. त्या अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी, त्या अधिकाऱ्यांना कारवाई होईल आणि FIR दाखल व्हावी. गुन्हा दाखल झाल्यावर सगळी प्रकारांची चौकशी सखोल होईल. तिसरा मुद्दा. आता तिसरा जो मुद्दा तुमचा आहे
ग्रामसेवकाच्या खात्यावर जमा झालेल्या पैशांची फेर चौकशी. फेर चौकशी काय, तो नेमका मुद्दा काय? तो मुद्दा असा आहे, दुसरा वसुली कर्मचारी सुशील दोंडीबा काचळे हा होता इथं पंचायतीमध्ये. कुठल्या वर्षी? साल नाही कन्फर्म सांगता यायचं, पण 2-3 वर्ष तो परमनंट म्हणून काम करत होता. बरं. तो काम करत असताना काम त्याला सोडायचं होतं. त्याला मुंबई या ठिकाणी त्याला चांगला जॉब लागत होता, त्याच्यामुळे तो इथलं काम सोडून जाणार होता. पण काम सोडत असताना त्याचा काही पगार ग्रामपंचायतीकडे 2-3 महिन्याचा काहीतरी बाकी होता. तर त्याच्याकडं पण शासकीय कर 49,500 रुपये जमा होते. तर त्याने काय केलं, माझा पगार द्या आणि तुमचे पैसे घ्या. तर यांनी त्याचा पगार नंतर 5-6 महिन्यानंतर काहीतरी दिला. मग त्यांनी ते पैसे काय केले, ग्रामपंचायतच्या खात्यावर भरायला आला. तर त्याला विचारणा केली तर तो म्हटला, भाऊसाहेब म्हटले माझ्या अकाउंटला मार. त्याने अकाउंटला मारून टाकले. त्याचे माझ्याकडे स्क्रीनशॉट आहे, सुशील दोंडीबा काचळेचं स्टेटमेंट आहे, बँक स्टेटमेंट त्यांच्या अकाउंटला मारल्याचं. त्याच्यानंतर त्यांनी 500 रुपयाच्या 500 रुपयाच्या स्टॅम्पवरती मला ॲफिडेविट पण त्या कर्मचाऱ्याने करून दिलं आहे की हे पैसे शासकीय कर आहे. इवन त्याच्यानंतर आत्ता काल परवा जे आमची 6 तारखेला काहीतरी 12 तारखेला ग्रामसभा झाली, त्या ग्रामसभेत मी कॉलवरून त्याला विचारणा केली. तर त्याने ग्रामसभेत सर्वांसमोर सांगितलं की ते पैसे मी भाऊसाहेबाच्या अकाउंटला मारलेत. परंतु विस्तार अधिकारी यांनी त्याचा अहवाल दिला आहे की हे पैसे वैयक्तिक आमचा व्यवहार आहे. आणि तो कशाच्या आधारे दिला आहे, फक्त काही कागदपत्र जोडून दिलेत, पण तो व्यवहार कुठं झाला आहे त्यांचा वैयक्तिक, याचा काही त्याला ग्रामसभेत या संदर्भात चर्चा झाली असेल. ग्रामसभेला ग्रामसेवक होते ना, ते काय म्हणाले? ते म्हणतात आमचा वैयक्तिक व्यवहार आहे. मग त्याच्यावर गुन्हा का दाखल नाही आला? तो गुन्हा दाखल करणं काम कोणाचं आहे? कर्मचाऱ्याने जर पैसे जवळ ठेवले कर्मचारी काय म्हणतो, हे सरकारी पैसे. हो, शासकीय कर माझ्याकडे होता, मी तो मारलाय. प्रतिज्ञापत्र करून दिले ना. मग ते पैसे गेले कुठं? समजा तो वैयक्तिक व्यवहार ते आहे, ग्रामसेवकाच्या खात्यावरती, त्याचं बँक स्टेटमेंट पण आहे आपल्याकडे नाही, पण जे कर्मचाऱ्याचं. आता ते कोण सेवक आहे त्यांनी पैसे जमा ठेवले, तो म्हणतो वैयक्तिक मारले. आता ग्रामसेवक म्हणतो ते माझा वैयक्तिक व्यवहार आहे. मग त्या पैशाचं काय झालं? सरकारी पैसे गोळा केलेले ते पैसे पैसे ग्रामसेवकाच्या खिशात गेले, घरी गेले. नाही, प्रश्न असा आहे, तो त्यांचा व्यक्तिगत व्यवहार होता की नाही? मग यांनी कलेक्शन केलेले मग पैसे कुठे? त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यावर पोलीस शोध घेतील ना. त्यांचं म्हणणं आहे भरणा झालेला आहे. तो दाखवत नाहीत भरणा अकाउंटला दिसतोय का? ना, अकाउंटला दिसतच नाही ना भरणा झालेला. विस्तार अधिकारी चौकशी नाही केली. विस्तार अधिकाऱ्यांनीच चुकीचा अहवाल दिलाय. तोच चुकीच्या अहवालासंबंधी कोण फेर विस्तार चौकशी. अधिकारी? MG चौगुले. आता एक मुद्दा आहे ते तुमच्यामध्ये 27 ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद जमिनीच्या संदर्भात 27 गुंठ्याचा काय विषय हा? 1961 साली भटकळवाडीमध्ये 27 गुंठ क्षेत्र आहे. एक काकडे कुटुंबाचं क्षेत्र आहे पूर्वीचं. ते ग्रामपंचायतने काहीतरी जप्त केलेलं आहे. तो पूर्वीचा इतिहास माहीत नाही एवढा, पण ते ग्रामपंचायत सरपंच नावाने आजही उतारा निघतो त्याचा. 2019 साली त्या क्षेत्रावरती केस लागली कोर्टात. समोरच्या पार्टीने केस लावली, ताबा त्यांचाच आहे, ती जमीन आमची मुळं आम्हाला मिळावी. पण कोर्टाने ग्रामपंचायतच्या बाजूने निकाल दिला की जमीन ग्रामपंचायतच्या मालकीची आहे, ग्रामपंचायतीने त्याच्यावर ताबा घ्यावा. त्याच्यातली 15 गुंठे जमीन झेडपीला वर्ग केलेली, जी सरकारी दवाखान्यासाठी राखीव ठेवण्यात आली. तिथं दवाखाना मंजूर पण होता, पण तो ह्या जागेच्या वादामुळे तो बांधू शकले नाही. तर त्या जागेचं कोर्टाने ऑर्डर दिलेली की ताबा घ्यावा. पण ही बॉडी आल्याच्यानंतर निकाल लागल्याच्यानंतर ह्या तारखेला कोणी हजर राहिलं नाही. पहिली गोष्ट, ही बॉडी आल्याच्यानंतर त्यांना त्याचं गांभीर्यच नव्हतं की आपल्या स्वतःच्या मालकीची जागा आहे ती आपण कोणाच्या तरी प्रायव्हेट घशात घालतोय. तर त्या जागेचा निकाल लागल्याच्यानंतर यांनी ताबा घ्यायला पाहिजे नव्हता. फक्त स्वतःच्या कुटुंबातील तो व्यक्ती आहे ह्या उद्देशाने त्या जमिनीचा ताबा सरपंच घेत नाहीत. काय त्यांचं नाव? कोणचं? ज्यांनी ताबा घेतला 27 गुंठे, ताबा कोणाचा आता? ते सर्जेराव काकडे आणि त्यांची पूर्ण फॅमिली, प्रकाश खंडेराव काकडे वगैरे, ती पूर्ण फॅमिली. त्यांच्या सरपंच कोण आहे तुमचे? मेघाताई राजेश काकडे. त्यांचा काय संबंध? ते एक भावकी आहे, सगळी एक कुटुंब आहेत जुनी. ते भावकी जमिनी शेजारी आहेत. भावकी असू शकते ना, भावकीचं काय रोल? जमिनी शेजारी आहेत ना, शेजारी. ते कुटुंब जुनं आहे की. मग आता सरपंच 27 पैकी किती क्षेत्र यांचा ताबा आहे? 27च्या 27 त्यांचा ताबा आहे. ग्रामपंचायतीचा ताबाच नाही. ग्रामपंचायती बाजूला, ग्रामपंचायत निकाल बाजूने. मग सरपंच पद अपात्र व्हावं ही तुम्ही मागणी केली, मला नेमकं काय म्हणायचंय? मग पदाचा गैरवापर केला, भावकीतील सदस्यांना मदत केली, कुटुंबाला. पद अपात्रच होतं ना. दिला असं तुमचं म्हणणं? हो, कलम 40 नुसार त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. म्हणजे नातेवाईकाला ग्रामपंचायतीच्या मालकीची जमीन मिळवून देण्यामध्ये मदत केली, त्यामुळे त्यांच्या कारवाई व्हावी. कारवाई झालीच तर पाहिजे. तुम्ही अजून एक असं म्हणाले,
जिल्हाधिकारी व CEO पुणे जिल्हा परिषद यांच्या आदेशाचे उल्लंघन, तो काय विषय आहे? जिल्हाधिकाऱ्यांनी काय आदेश दिला होता? जिल्हाधिकारी न्यायालयात मी 16 सदस्य अपात्रतेसाठी अर्ज केलेले आहेत. इवन हे जे सगळे 9 विषय आहेत याच्यातले, या सगळ्या 9 विषयांचे अर्ज जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत पहिले सेपरेट. तर त्यावेळेसही जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिलेत की चौकशी अहवाल सादर करा. त्याच्यानंतर या 16 सदस्यांचं जिल्हाधिकारी न्यायालयात दाखल केलं. त्यावेळेसही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं जिल्हाधिकारी न्यायालयात बाबा असल्यामुळे तातडीने अहवाल सादर करावा. सीओनी देखील तो अहवाल खाली BDOला पाठवला की तातडीने अहवाल सादर व्हावा, जिल्हाधिकारी न्यायालयात ही बाब आहे. त्या गोष्टीला 3 ते 4 महिने झालेत, अद्यापपर्यंत अहवाल BDOने सीओना पाठवलेला नाही. BDO कोणाचं माहित राजकीय नाही. दडपण आहे? असू शकतं, कोणाचं असू शकतं? नाही सांगता येणार, ते BDOने सांगायचं. आपण मी कसं सांगणार त्यांच्यावरती कोणाचं दडपण आहे? इथं गावात बरेच नेते आहेत ना मोठमोठे. हां, मग त्यामुळेच मी सांगू शकत नाही ना कोणाचं दडपण आहे. संशय कोणावर? हां, नाही सांगू शकत. राष्ट्रवादीच्या नेत्यांचा आहे की तुमच्या दुसऱ्या कोणाचं कोणत्या दडपण आहे? नेत्यांचा का भीती वाटते? नाही, माझ्यावर नाही कोणाचं तुम्हाला दडपण. पाठिंबा आहे का इथला? हां, एवढे नाही, नेते आहेत, त्याचं काही कोणाला मला पाठिंबा आहे? यातलं कुठल्याही नेत्याकडे मी गेलो नाही किंवा मला हे चुकीचं वाटलं म्हणून मी या ठिकाणी बसलो. बरं, ठीक आहे. आता त्याच्यामध्ये तुम्ही असं म्हणले 200हून अधिक अर्ज केले तुम्ही आणि त्याच्यावर कारवाई करावी. 200 माहिती अधिकाराचे अर्ज दिले तुम्ही? माहिती अधिकाराचे नाही, आपले सरकार पोर्टल माहिती अधिकारातले असे 200पेक्षा अधिक आहेत. कदाचित ते 500-600च्या पुढे जातील. या काही अर्जावरती ठोस निर्णय झालेला नाही. अर्जाला आपले सरकार पोर्टलच्या अर्जाला उत्तर येतं. साधा अर्ज केला की RTI अंतर्गत अर्ज करा. RTI अंतर्गत अर्ज केला की 30 दिवसात माहिती द्यायची नाही, अपिलात पाठवायचं माणसाला. अपिलात पाठवून परत दुसऱ्या अपिलात पण काही होत नाही. थर्ड अपिलात माणूस जातो, सेकंड अपिलला गेला की त्याला 7-8 महिने निघून जातात. तर मी पद सोडून इथून जाईन. म्हणजे मी भ्रष्टाचार केला आहे म्हणून मला फक्त डॉक्युमेंट द्यायचे नाहीत आणि तो भ्रष्टाचार लपवायचा आहे, हाच त्यांचा उद्देश आहे. म्हणून त्या 200 अर्जांना माया काय हे केली कारवाई त्यांनी ती समोर काही अर्जावर तुम्हाला उत्तर लिखित आलं नाही? नाही, लिखित उत्तर आलीत ना, लेटर हेडवर उत्तर दिली लिखित. पण RTI अंतर्गत अर्ज करा किंवा डायरेक्ट चुकीचे उत्तर डायरेक्ट. तर जे 200 अर्ज तुम्ही केले हे किती कालावधीमध्ये? ही बॉडी आल्यापासून आहेत. म्हणजे आता करंट सध्याच्या कार्यकारिणीमध्ये 23 ते आता मग सध्याच्या कार्यकारिणीकडून काही भ्रष्टाचार वगैरे झाल्याचा काही आरोप आहे? हो, आहेत ना. काय आरोप आहेत? आता CCTV घोटाळा अख्ख्या गावात गाजतोय. गावात कोणत्याही व्यक्तीला विचारा. CCTV घेतले त्या एका कंपनी, जी भारत सरकारने कंपनी बॅन केली त्या कंपनीचे CCTV यांनी गावात बसवले. CCTVच्या किमतीत अपराधपर आहे. त्याचे डॉक्युमेंट त्यांनी मला दिलेले नाही आहेत. त्याच्यानंतर डस्टबिन, शाळेंसाठी डस्टबिन वाटल्या. जी डस्टबिन ऑनलाईन आज कोणत्याही वेबसाईटला बघितलं ऑनलाईन 1200-1300 रुपयाला दाखवती, ती यांनी 5,000-5,500 रुपये देऊन खरेदी केली. त्याच्यानंतर रस्ते गायब आहेत, जे कागदावरच आहेत. फक्त 9-9, 10-10 लाख रुपयाचे रस्ते आहेत जे फक्त कागदावर आहेत. जे रस्ते आजही तिथं जाऊन पाहिलं तर रस्तेच नाहीत. रस्ते गायब आहे त्याचा पुरावा तुमच्याकडे काय आहे ना? एस्टिमेट काय त्याचा? एस्टिमेट वगैरे मला दिलेलेच नाहीत. मागतोय, सारखे वारंवार फोन करतोय, अर्ज केलेले आहेत. रस्त्यावर निधी पाडलाय म्हणून हां, आत्ता जमा खर्च ग्रामसभेला वाचून दाखवला तेव्हा. मग तुम्ही विचारलं का हा खर्च कुठे विचारलं ना ग्रामसभेत. मग काय म्हणतात? ते ग्रामसभेचं प्रोसिडिंग जे लिहिलंय ते सुद्धा चुकीचं लिहिलंय. नाही तुम्ही विचारलं काय आणि त्यांनी काय सांगितलं? हां, आमच्या काळातला विषय नाही. रस्ता आधीचा मंजूर आहे, पण झाला यांच्या काळात ना. कुठं झालंय ते सांगत नाही? नाही, आता रस्त्याला नाव आहे भटकळवाडी ते अहो, जर रस्ता लेंडेमाळा पूर्वी कॅनॉल झाला लगत रस्ता आहे, करणे दादा, 9 लाख रुपये. रस्ता पूर्वी नाही, त्यांनी रस्त्याला नाव आहे भटकळवाडी ते लेंडेमाळा कॅनॉल लगत रस्ता करणे. त्या रस्त्याला 9 लाख रुपये निधी. रस्ता फक्त एकदा खडीकरण झाले. रस्ता आहे डांबरीकरणाचा, 9 लाख डांबरीकरण दिलेलं आहे, परंतु तो रस्ताच झालेला नाही तिथं. तिथं फक्त खडीकरण झालेलं आहे आणि पूर्ण कामाचे पैसे काढले जातात असं तुमचा आरोप आहे. अजून काय उदाहरण आहे भ्रष्टाचाराची? अजून पीरसाईबाबा मंदिर ते अनिल काचळे रस्ता करणे, रस्ताच नाही आहे. मुळात तो रस्ता आता त्या अनिल काचळे घर आणि पीरसाईबाबा मंदिर हे माझ्या जमिनीला खेटून आहे, माझ्या वडिलोपार्जित. त्यामुळं त्या अनिल काचळेचं घराकडे जायलाच रस्ता नाही मुळात तिथं, आणि तो रस्ता कधी झालाही नाही. कोणाचा खर्च झाला काळात? ह्याच बॉडीच्या काळात. पण त्यांचं म्हणणं आहे की ते काम आधीचं मंजूर आहे, ते झेडपीचं काम आहे, त्याला आमचा काय संबंध. पण बिलं कोणी काढली, सह्या जर कोणी बिल दिल्या? पैसे पेड केले असेल तर हिशोब आता दिलाच पाहिजे ना. पैसे आत्ता पेड झालेत ना. एस्टिमेट, कामाचे फोटो, अंदाजपत्र ते मागितल्याच्या नंतर काही भेटत नाही, काहीच देत नाही. ते काहीच देत नाही. अजून काय उदाहरण आहे भ्रष्टाचाराची? भ्रष्टाचाराची तशी भरपूर आहेत. आता अंगणवाडीचं आहे वाळुंजवाडीचं,
जे रोटरी क्लबवाल्यांनी काम केलं हे म्हणतात आम्ही केलं. बापरे. त्याचेही पुरावे जिओ टॅगिंगचे फोटो आहेत. ज्यावेळेस रोटरी क्लबवाल्यांनी केलेत ते जिओ टॅगिंगचे फोटो काढून ठेवलेले आहेत. तर आता 7वा मुद्दा आहे, ग्रामसभा व मासिक सभेमध्ये अनियमितता म्हणजे बोगस प्रोसिडिंग लिहिणे किंवा ठराव झाला एक वेगळंच लिहिणे असं काहीतरी आरोप दिसतोय. काय म्हणणे तुमचे? आत्ताचीच चालूचीच ग्रामसभा घ्या, जुन्या तर लई आहेत कारण जुनं लोकांना विषय आठवते नाहीत. आत्ताची जी चालूची ग्रामसभा झाली, ग्रामसभेत जी लोक हजर होती त्यांची मी यादी देतो, ठराव आहे माझ्याकडं. जे ग्रामसभेत विषय झाले ते ठरावात आहेत का? फक्त मला जे ग्रामसभेला हजर होते त्या ग्रामस्थांनी सांगायचं की होते हे विषय झाले. म्हणजे आज जर आपल्या ग्रामसभेत ठरलं ना की हा ठराव घ्या, तो ठराव लिहिला जात नाही. 8 दिवसांनी ग्रामपंचायत अधिनियम सांगतं 7 दिवसाच्या आत तुमचा ठराव लिहून रेडी पाहिजे. इथं महिना ठराव मिळत नाही. नाही, पण ठराव लिहितात का झालेले? ठराव लिहितात ना, पण चुकीचे शब्दांचे खेळ करून. म्हणजे त्यात उदाहरण एखादं त्यांच्या ठराव फायद्याचं. झाला आणि वेगळंच लिहिलं काय? आत्ताच्या ग्रामसभेलाच एक ठराव झाला होता की जमा खर्च ग्रामसभेला मान्य नाही. त्यांनी काय लिहिलं आहे, आधी ग्रामसभेत ज्यावेळेस चर्चा झाली, चर्चा होत असताना अजितदादा वाघ, संतोष गोटणे, सतीशभाई कसबे या मंडळींनी त्यांना विचारलं की सदस्यांना हा खर्च मान्य आहे का? तर 2 सदस्य म्हटले आम्हाला मान्य नाही आहे, बाकीचे म्हटले आम्हाला मान्य आहेत. तर मग त्यांनी काय लिहिलं आहे की फक्त सदरील खर्च स्नेहा कार्तिक शेटे आणि गणेश फुलसुंदर यांना मान्य नाही. म्हणजे ग्रामसभेला मान्य नाही त्याचा कुठं उल्लेखच नाही. मग हा ठराव चुकीचाच झाला ना. त्याच्यानंतर दुसरा एक ठराव मीच हे मांडलं नाही, होतं. पण किती लोकांनी ते अमान्य केलं का खर्च हा चुकीचा आहे किंवा काय? जे ग्रामसभेत होते सगळ्यांनी मान्य केलं हा किती खर्च टक्के चुकीचा आहे. लोकांनी? 100% अमान्य म्हटली. हा हे आम्हाला मान्य नाही हा जमा खर्च. जे ग्रामस्थ आहेत सदस्य फक्त म्हटले की आम्हाला मान्य आहेत. 2 सदस्य पण त्यातले म्हटले आम्हाला मान्य नाही. सभा तर ग्रामस्थांची असते ना. हां, आणि त्यांनी लिहिलं काय? फक्त 2 सदस्यांना मान्य नाही. चुकीचं ग्रामस्थांचं लिहिलं. काहीच नाही का? त्याच्यानंतर दुसरा एक ठराव असा घेतला होता, तो मी स्वतः मांडला होता की गावातील जी जुनी मंदिरं आहेत सगळी, तर ह्या मंदिरांना पंच म्हणून जुनी लोकांची नावं आहेत, जी लोक आज हयात पण नाहीत, तर त्या ठिकाणी ती नावं काढून आत्ताचे जे कोणी पण असं सरपंच, ग्रामपंचायत पिंपळवंडी, जो कोणी त्या पदावरती येईन तो कायमस्वरूपी तो पंच म्हणून राहीन. तर तो ठरावसुद्धा चुकीचा लिहून ठेवला आहे की चौकशी करून माहिती घेऊन हे करू. म्हणजे जो ठराव ग्रामपंचायती ग्रामस्थांनी मांडला आहे तो तिथं लिहिला जात नाही. ह्या चालू ग्रामसभेतलेच उदाहरण. आणि याच्या आधीचे तर भरपूर आहेत. अपूर्ण प्रोसिडिंग दिसतंय, डायरेक्ट मुद्दा घेतला आहे तो पुढं कट केला आहे, पुढं काहीच लिहिलं नाही, म्हणजे मनमानी चालते. मनमानी. आता तुम्ही मुद्दा क्रमांक 8 मांडला आहे, ग्रामपंचायतीचे विशेष लेखापरीक्षण. काय नेमकं तुम्हाला म्हणायचं आहे? मी ती मागणी केलेली आहे, ग्रामपंचायतीचं लेखापरीक्षण झालं पाहिजे. का त्याचा विषय असा आहे, मी लेखापरीक्षण अहवाल जो नमुना नंबर 30 ग्रामपंचायतचा तो पाहण्यासाठी अवलोकनासाठी मागणी केली होती. कारण का माहिती तर तशी भेटत नाही, म्हणून मी अवलोकनासाठी मागणी केली की कमीत कमी बघितल्याच्या नंतर तरी आपल्याला त्याच्यातली शहानिशा करता येईल. ज्यावेळेस अवलोकनासाठी त्यांनी मला आत्ताच्या 8 तारखेला बोलवलं होतं. 8 तारखेला मी येऊ शकलो नाही, मी 9ला गेलो. 9ला तिथं गेल्याच्या नंतर पाहिलं तर फक्त ग्रामपंचायत 2019पर्यंतचे ऑडिट रिपोर्ट आहेत. 19च्या पुढचं त्यांनी सांगितलं आमच्याकडे नाहीत. मग ते गेले कुठं? ऑडिट होतं का? पण माहीत नाही. व्हायलाच पाहिजे ना. ऑडिट दरवर्षी होतं सीओकडून, कायद्याने ते व्हायलाच पाहिजे. पण ऑडिटर इथं एजन्सी स्वतंत्र असते. त्यांचं म्हणणं अहवाल उपलब्ध नाही, आम्ही देऊ शकत नाही, 19पर्यंत आहेत ते घेऊन जा. मग त्याचे पण झेरॉक्स मारून द्यायला सांगितले, ते पण अद्यापर्यंत दिले नाही. लेखी देतात का उपलब्ध नाही म्हणून? नाही, ते नाही देतील लेखी. बाबा 2019 ते आता 2026 पर्यंतचे ऑडिट अहवाल आमच्या कार्यालयात नाही असं जरी लिहून दिलं पाहिजे. लेखी देत नाहीत. लेखी मागायचा काय अधिकार तुम्हाला? असं कोण म्हणतं? हां, सरपंच, ग्रामसेवक. निकृष्ट नियमबाह्य कामाची चौकशीची मागणी केलेली आहे तुम्ही. काहीतरी तांत्रिक ग्रामपंचायतीचे केलेले काय चुकीच्या संशयास्पद कामाची तपासणी करावी व कामे पुन्हा करावी. म्हणजे तुम्ही जे सांगितले तेच कामं का? हो, तीच कामं. त्याच्यात अजून आहेत, भरपूर मोठी यादी आहे ती, पण ते सगळं आता हे नाही. खोटे अहवाल व अनधिकृत हस्तक्षेप. त्याच्यामध्ये काय लिहिलंय? तर खोटी माहिती, बनावट कागदपत्रे, पदाचा गैरवापर या संबंधित तरतुदी, अनधिकृत व्यक्तींना कार्यालयामध्ये दप्तर देणे वगैरे वगैरे. काय नक्की हा विषय? एक व्यक्ती होता, मी ग्रामपंचायत कार्यालयात गेलो, तो व्यक्ती मला काही फायली बॅगेत घालताना दिसला स्वतःच्या. तर तो व्यक्ती
गावातला तर माझ्या पाण्यातला नव्हता, कारण मी गावातल्या बहुतांशी लोकांना ओळखतो. तो लोक ती गावातला नव्हता. त्याची चौकशी केली मी, तो खामुंडीचा निघाला. तो येडगाव ग्रामपंचायतचा कर्मचारी निघाला. त्यानंतर मी यांना विचारणा केली की तो व्यक्ती हे कागदपत्र का घेऊन जातो. तर मला चौकशीचा अहवाल BDOच्या मार्फत मिळाला की त्या चौकशी अहवालात त्यांनी दिलं की त्या व्यक्तीची एका लेटर ॲडवरती ग्रामपंचायत पिंपळवंडीचं लेटर ॲड, त्याच्यावरती शिक्का येडगाव ग्रामपंचायतचा आणि शेजारी सरपंचांची सही. पण ती जर पोच दिली म्हणावं येडगाव ग्रामपंचायतची मला, तर सरपंचांची सही का, हा मुद्दा उपस्थित झाला. सगळ्यात महत्त्वाचं त्या पत्रावर जावक क्रमांक नाही. जर नाही पत्रात म्हटलंय काय, त्याची काही नियुक्ती केली होती का? नाही, त्यांनी मागणी केली, सरपंचांनी मागणी केली की आमच्याकडं अतिरिक्त कारभार आहे आणि आम्हाला कामाचा ताण येतोय, तुमचा कर्मचारी आम्हाला थोड्या दिवसासाठी उसना द्या, अशी मागणी केली त्यांनी. म्हणजे लेटर हेड एकाच सही दुसऱ्याचीच. ते लेटर हेड ग्रामपंचायत पिंपळवंडीचं, खाली प्रशासक म्हणून शिक्का येडगाव ग्रामपंचायतचा, शेजारी सरपंचांची सही, ती अपराध दिसते त्याच्यात. कागदपत्र घरी त्याच्यात घेऊन जात जावक होता का? क्रमांक नाही. कागदपत्र कुठे घेऊन जात होते ते घरी घेऊन गेलेत, ते बॅगेत घालून. त्यावेळेस एक सदस्य पण उपस्थित आहेत ग्रामपंचायतीत. त्या फोटो आहे माझ्याकडे जिओ टॅगिंगचे त्यावेळेसचे. त्याच्यानंतर मी ग्रामसेवकांना जाब विचारला. अचानकपणे मी उपोषणाचा मार्ग कार्यालयातच निवडला की त्या दिवशी मला 100% खात्री होती की आवक जावक रजिस्टरला छेडछाड होणार आहे. मला ते रजिस्टर दिवसभर पाहायला दिलं नाही. दुपारी 2 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत मला रजिस्टर बघायला दिलं नाही. नंतर सतीशबाई कसबे म्हणून गावचे एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहे, ते तिथं आले. त्यांना कळल्याच्यानंतर मी असं पाऊल उचललं आहे. तर त्यांच्या मध्यस्थीने मला ते आवक जावकचं रजिस्टर दिलं. मी त्याचे जिओ टॅगिंगचे फोटो काढून घेतले. फोटो काढल्याच्यानंतर त्यांना त्या रजिस्टरला काही करता आलं नाही. दुसऱ्या दिवशी त्यांनी मला लेखी उत्तर दिलं की सदर कर्मचारी हा BDO किंवा COची त्याला नियुक्तीचा आदेश नाही आहे लेखी कुठलाही. आम्ही आवक जावक रजिस्टरला याची नोंद केलेली नाही. सदर कर्मचाऱ्याला आम्ही पगार देत नाही. मग तो कर्मचारी फुकट काम करायला तो समाजसेवक आहे का? नियुक्ती यांनीच द्यायची, परत म्हणायचं का? मुळात सरपंचांना तो अधिकारच नाही कर्मचारी भरण्याचा. कर्मचारी भरण्यासाठी ग्रामसभा आणि मासिक सभा यांचे ठराव पाहिजेत. ना मासिक सभेचा ठराव आहे ना ग्रामसभेचा ठराव आहे. हा पदाचा सरळ गैरवापर आहे. पुढचा मुद्दा वाचा. माहितीपासून वंचित ठेवून मानसिक त्रास दिला असा तुमचा मुद्दा आहे. हो. काय माहितीपासून वंचित ठेवलं आणि तुम्हाला मानसिक त्रास काय दिला? आता हे 208 जणांना माहितीपासून वंचितच ठेवलं आहे ना मला. आणि तिकडून भटकळवाडीतून इथं यायचं, यालपाटे घालायचे, पुण्याला जायचं, BDO जायचं, CO जायचं. हा त्रासच आहे मानसिक शारीरिक. हाच त्रास त्यांनी मला दिला आहे. तुमचा 12वा शेवटचा मुद्दा दिसतोय. नूतन रंजन तोतरे ग्रामपंचायत सदस्य अपात्र, यांना 2 पेक्षा जास्त अपत्य, 3 अपत्य असल्याचा दाखला दिलाय आणि तुमचं म्हणणं आहे का अपात्रतेची कारवाई करावी? हो, बर. त्याचा अहवाल देखील BDOकडून आलेला आहे. अगदी नूतन रंजन तोत्रे ज्या सदस्य आहेत विद्यमान, त्यांनीसुद्धा ते मान्य केले. त्यांचा जबाब पण त्या अहवालाला जोडलेला आहे. परंतु BDOनी तो अहवाल अजून COना पाठवला नाही. मग CO कारवाई कशी करणार? म्हणजे याच्यात BDO, विस्तार अधिकारी आणि ग्रामपंचायत प्रशासन. नाही, पण BDOला काय करायचंय? BDO हे अहवाल न पाठवून ते माहीत नाही कोणाच्या दबावात येत काय, ते काही कल्पना नाही. पण BDOने अहवाल COला पाठवला नाही. COच्या ज्या टेबलला अहवाल जातो तिथं मला 2 दिवसाला फोन आहे. तिथून मला एकच उत्तर मिळतं, अहवाल आलेला नाही. अहवाल आला तर ते कारवाई करतात. मग तुम्ही याच ठिकाणी उपोषण करायचं का विचार केला? तुम्ही याला का नाही केलं, जुन्नरला का नाही केलं? आता याच्यात BDOचे मुद्दे कमी आहेत, ग्रामपंचायत प्रशासनाचे जास्त आहेत. BDOचे 2च मुद्दे आहेत जे अहवाल दिले नाहीत. विस्तार अधिकाऱ्यांनी चुकीचे दिले आणि BDO पुढं पाठवत नाहीत, हाच मुद्दा आहे. पण बाकीचे जे मुद्दे आहेत हे सगळे ग्रामपंचायत प्रशासनाचे आहेत. तर याला ग्रामपंचायत प्रशासन जास्त जबाबदार आहे. आणि मला माझ्या सोयीनुसार उद्या जर मला काही झालं, मी एकटा आहे, मला जर काय झालं तर माझं कुटुंब इथं जवळ आहे, ते पटकन येऊ शकतं. म्हणून मी या ठिकाणी निवडलं. आता तुमचा उपोषणाचा आजचा शेवटचा दिवस आहे. किती ग्रामपंचायत सदस्यांनी तुम्हाला पाठिंबा दिला? नाही, शेवटचा दिवस नाही, सॉरी, दुसरा दिवस आहे. दुसरा दिवस आहे. आत्तापर्यंत मला 1 सदस्याने जाहीरपणे पाठिंबा दिलेला आहे. काय नाव त्यांचं? नितेश विजय काकडे. अच्छा. त्यांनी जाहीरपणे पाठिंबा दिला आहे. ही जी व्यवस्था केलेली इथं बसायची ती देखील त्यांनीच केलेली आहे. काल त्या महिला ताई एक आल्या होत्या, ते म्हणाले होते उद्या मी म्हणजे नाही, ते आज शनिवारी आलेले सॉरी शुक्रवारी आज आलेल्या पाठिंबा. नाहीत. अच्छा, आलेल्या नाही. तुमचं उपोषणापासून परावृत्त करण्याचा कोणी प्रयत्न केला?
फक्त नितेश विजय काकडे एकमेव सदस्य. गावकरी बाकी काय म्हणतात? सतीश काकडे एक आहेत भटकवाडीचे, ते एक आलते, ते एक म्हटले हे सोडून दे घरी चल. त्या गोष्टीला मी विरोध केला. गावकऱ्यांचं काय म्हणणं? नाही, गावकरी तुमच्या येतात, सोबत- पाठिंबा देतात, जातात. आता तुमच्या गावचे आमदार शरददादा सोनवणे आहेत, जिल्हा परिषद सदस्य मंगेश काकडे आहेत, माजी जिल्हा परिषद सदस्य शरद लेंडे आहेत, सभापती होते संगीताताई वाघ, किंवा अनेक मंडळी जुने पदाधिकारी होते. त्यांची भूमिका काय आहे? त्यांचा पाठिंबा आहे का नाही, उपोषण थांबवा असं म्हणतात? पदाधिकारी या चर्चा वगैरे ठिकाणी केली का? पदाधिकारी या ठिकाणी कोणी आलेले नाहीत. चर्चा आम्ही केली त्यांच्याशी का चर्चा केली, त्याच्यामुळे काही विषयच नाही त्यांचा. म्हणजे कोणाचा पाठिंबा पण नाही नाही, मी आणि विरोध चर्चाच पण केली नाही. नाही तुम्ही त्यांच्याशी त्यांच्यासोबत. डायलॉग पण केला. का नाही केली चर्चा? नाही केली, कारण का मला माहिती ना काय होणार आहे. याआधी हे जे CCTVचं जे प्रकरण आहे, डस्टबिन घोटाळ्याचं जे प्रकरण आहे, ते काही ग्रामपंचायत सदस्यांनीच बाहेर आणलं होतं. आमदारांसोबत त्याची चर्चा झाली, अख्ख्या गावाला माहिती आहे. चर्चेत कुठल्या हॉटेलला मिटिंगा झाल्या, काय झालं, नंतर चर्चेत काय ठरलं, त्यानंतर तरी वाटलं होतं चला बा ते पैसे भरून देतील. तुम्ही होते बैठकीला? नाही, मी नव्हतो. पैसे भरून देतील असं कळलं आम्हाला. आमदारांसोबत कोणाकोणाची बैठक झाली? सदस्यांची, फक्त ग्रामपंचायत सदस्य आणि ती बॉडी. तुमच्या तक्रारीची का? नाही, आमच्या तक्रारीची नाही. सदस्यांनीच तक्रार केली ती की सरपंचाने हा घोटाळा केलाय, भाऊसाहेबांनी सरपंचांनी मिळून. बर. नितीन विजय काकडे याचे आजही व्हिडिओ ते अर्ज आहेत, त्याची देखील चौकशी चालू आहे. मग काय झालं? मग आता सदस्य म्हणतात का सरपंच ग्रामसेवकाने अफरातफर केली, आम्हाला काहीच माहित नाही. मग आमदारांनी मिटिंग लावली, मग घडलं काय पुढं? मीटिंग लावल्याच्या नंतर पैसे भरून द्यायचे ठरले होते काहीतरी, त्याच्यानंतर त्यांनी पलटी मारली. नंतर मग त्यांचं चालूच आहे. आता सदस्य गप्प बसलेत. म्हणजे हा विषय मिटवला तिथं? हो, त्यांच्या पातळीवरती तो मिटला गेला. तुमची आता मागणी अंतिम काय असेल आणि जर तुम्हाला न्याय मिळाला नाही तर पुढची भूमिका काय? कायदेशीर माझा लढा चालूच आहे. माझी अंतिम भूमिका हीच आहे. CO किंवा BDO इथं जर आले तर त्यांनी मला जे अहवाल आहेत माझे 17+3 राहिलेले बाकी पहिल्यातले 9 अर्जांमधले, ते सगळे 20-21 जे अहवाल आहेत ते मला त्यांनी इथं द्यायचे. त्याच्यानंतर पुढील कारवाईसाठी ते तातडीने पुढे पाठवायचे. आणि हे जे 2 अहवाल चुकीचे दिलेत मला, सुशील काचळे प्रकरणात आणि याच्यात अनधिकृत कर्मचारी, तर हे 2 अहवाल दुसऱ्या अधिकाऱ्यामार्फत त्याची चौकशी करायची आणि त्याचे अहवाल मला हे करून द्यायचे. तुम्ही इथे उपोषणाला बसला, तुमच्या जीविताला काही धोका वगैरे? नाही, अजून तर नाही काही. पोलीस संरक्षण? नाही, पोलिसांसाठी संरक्षणासाठी मी अर्ज दिलेला होता, त्यांनी मला नोटीस पण दिलेली आहे, परंतु संरक्षण काय अजून मिळालेलं नाही. संरक्षणाची गरज आहे. व्हिडिओ नाही आले? नाही, BDO नाही आले. विस्ताराधिकारी? विस्ताराधिकारी नाही येऊन गावचे सरपंच सुद्धा या ठिकाणी विचारायला आले नाहीत. 2-3 सदस्य फक्त येऊन भेटून जातात, 5-10 मिनटं बसतात, जातात. इतकं मोठं तुम्ही सगळं काढलंय, गावकरी तुमच्या सोबत नाही, नक्की गावकरी घाबरतात का? नक्की ते तुमचं माहित चुकीचं आहे काय? नक्की काय म्हणणं आहे तुमचं? माझं जर चुकीचं असेल तर मग ते माहिती का देत नाहीत? गावकरी का सपोर्ट करत नाही तुम्हाला? नाही, गावकरी येतात, सपोर्ट करतात, बोलतात. छुपा फक्त पाठिंबा? छुपा पाठिंबा आहे. काहींनी सह्या केल्यात, काही करती नाहीत, आपले येतात, भेटतात, बसतात, 5-10 मिनटं बोलतात, मग जातात. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.